हे अंकल काय समजतात कोण आहे स्वतःला? काय वाटेल तसं करू शकतात का? जीव त्याची हिंमत कशी झाली का असं वागायची? त्यांना वाटलंच कसं की मी त्यांच्याशी लग्न करायला तयार होईन. ते परत माझ्या समोर आले ना तर मीही दाखवीन त्यांना ही लीला काय चीज येते. ओ मॅडम, माझी इथे इतकी चिडचिड चालू आहे आणि तुझं काय चाललंय फोन मध्ये? ते अंकल आणि मी आपापल्या आयुष्यात इतके खुश होतो, पण तुझ्या ते केकमुळे हा सगळा गोंधळ झालाय. आता ना मला कळतच नाहीये की नक्की चूक कोणाची आहे, तुला, मला, तुझ्या ते केकला की त्या अंकलना. लागली वाट. तेच म्हणतीये, वाट लागली आता सगळ्याची. त्या अंकलच्या ना, त्या अंकलच्या. ताई फोन नको. ताई ऐक ना, मी काय म्हणते की तू ह्या विषयावर मला माहितीये नॉनस्टॉप रात्रभर बडबडू शकतेस, पण तू झोप मला वाटतंय. हा, नाहीतर डार्क सर्कल्स येतील. तुला हिरोईन व्हायचंय की नाही? मी चंद्र बघून येते पटकन. हा, गुड नाईट. अगं चंद्र, रेऊ, तिला माझ्यापेक्षा तो चंद्र जास्त महत्वाचा आहे. कोणाला काही व्हॅल्यूच नाहीये माझी. अरे एवढा अंधार काय रूम मध्ये? काय काय तू तू काय वेडी आहेस काय? एवढा अंधारात काय करतेस? अंधारात? अच्छा, आज मॅडमचा मूड काहीतरी वेगळा दिसतोय. रूम मध्ये अंधार होता? हा, मला दिसलाच नाही, कारण माझ्या मनात तुझ्यासाठी खूप ब्राईट प्रेम आहे. मी आज खूप खुश आहे, म्हणून मी माझा आनंद एक्सप्रेस करण्यासाठी ही रूम डेकोरेट केली. तुला माहितीये, मला ना आपल्या दोघांच्याही डोळ्यात ना खूप आनंद दिसतोय. आधी तू मला तुझ्या आनंदाचं कारण सांग, मग मी सांगेन. ठीक आहे. तुला माहितीये, बाबांनी ना मला पुढच्या प्रोजेक्टचा सगळा प्लॅन बनवायला सांगितला होता. गेले 6 महिने मी तयारी करत होतो त्या प्रोजेक्टवर, पण आता फायनली तो प्रोजेक्ट पूर्ण झालाय आणि इथून पुढे आपला बिझनेस इंदोरमध्ये सुद्धा सुरू होणार आहे. मग काय, बाबांना मला तो प्लॅन दाखवायचा आहे आणि त्यांना खुश झालेलं बघायचं. अगं तू एवढी चिडलीस का? पण चिडू नाही तर काय करू? सगळीकडे नुसतं बाबा बाबा बाबा. तुला सगळीकडे फक्त बाबाच दिसतात का? तुला स्वतःला एवढे बाबा आवडतात तर तुला बाबा भावाचं वाटत नाही का? हा, तेवढे लकी आपण कुठे आहे? आपण अजूनपर्यंत हनीमूनलाही नाही गेलो. एक्झॅक्टली. तुला ना कशात इंटरेस्टच नाहीये. पण तू एवढी का चिडतेस? पण मग काय करू? मला चिडायची फ्रीडम नाहीये का? अगं नाही, बघ, तुला जे फ्रीडम हवंय ना ते तुला लवकरच मिळणार आहे. आय प्रॉमिस. कसं काय? कसं काय म्हणजे, हे बघ, एकदा का हा प्रोजेक्ट पूर्ण झाला ना की बाबा खुश होतील. मग मी बाबांना स्पष्टच सांगणार आहे. काय सांगणार आहेस? त्यांना सांगणार आहे की आता प्रोजेक्ट पूर्ण झालाय, मला आता ब्रेक हवाय. मला माझ्या क्यूट बायकोसाठी वेळ द्यायचा आहे. आम्हाला फिरायला जायचंय, हनीमूनला जायचंय आणि माझ्या बायकोला पॅम्पर करायचं आहे. खरंच? ऑफकोर्स. तुला माहिती, तुझ्याबरोबर माझा वेळ कसा जातो ना मला खरंच कळत नाही. अरे बाबांना प्रेझेंटेशन द्यायची वेळ झाली, मी येतो. हा, लव्ह यू. म्हणजे दुर्गा वहिनींसारखंच माझं माझं नशीबच खराब आहे.
ताई नको मारू ताई. अहो मारू नका ना, ऐका माझा. चोर काय करतोस इकडे, हा? ताई, 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 थांब. ताई तुला ह्याला मारायचं असेल तर आधी मला मार. युजलेस फाईल आहे. पण बाबा ही आपल्या रेस्टॉरंटच्या प्रोजेक्टची फाईल आहे. बाबा गेली 6 महिने आम्ही या प्रोजेक्टवर रिसर्च करतोय. त्याच्यापेक्षा चांगला प्लॅन ना असूच शकत नाही. शडाप बाबा आम्ही खूप जबाबदारीने हा प्लॅन बनवतो. शडाप. जबाबदारीबद्दल तुम्ही तर बोलूच नका. तुम्हाला घरातले गोंधळ सांभाळता येत नाही तर बाहेरचं काम कसं सांभाळणार तुम्ही? तुम्हाला घरात जे काय चाललंय त्याच्यावर लक्ष द्यायचं नसेल तर बाहेरच्या बिझनेसवर पण लक्ष देऊ नका. तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी द्या. तुमच्या वाईफकडे लक्ष द्या. आणि त्या काय चुकीचं करतायत का बरोबर करतायत ते बघणं तुमची खरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि इथून पुढे त्यांनी काय चूक केली तर मी तुम्हाला जबाबदार ठरवणार आहे. त्यांच्यामुळे आज माझा इन्सल्ट झालाय. एजे ऍक्च्युली मला कोणतंही एक्सप्लेनेशन नकोय. तुम्हा तिघींवर विश्वास होता म्हणून फोटो न बघता मी मुलगी सिलेक्ट केली होती. पण मला आता कळून चुकलंय की तुम्ही कुठलाही निर्णय मॅच्युअरली घेऊ शकत नाही. एजे आम्हाला वाटलं नव्हतं असं काही होईल. एका छोट्याशा चुकीमुळे मी छोटी चूक? माझा एवढा इन्सल्ट झाला हे तुम्हाला छोटी चूक वाटतेय? आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की माझ्या आयुष्यात आणि या घरात चूक करणाऱ्याला काहीही जागा नाहीये. हे माहितीये का नाही तुम्हाला? हा, परत ही चूक झाली, हा मूर्खपणा झाला तर मी कोणालाही माफ करणार नाहीये. एवढं लक्षात ठेवा. फायनली ह्यांची चिडचिड थांबली. झालं झालं ना समाधान? तुमच्यामुळे आमचे एफर्ट्स वाया गेले. ते आता तरी स्वतःसाठी सासू शोधणं बंद करा. नाहीतर काय. अरे इथे आम्हाला यांच्याकडून एक साधा प्रोजेक्ट अप्रूव्ह नाही करता येते आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही चूज केलेल्या मुलीशी हे लग्न करतील? अरे इम्पॉसिबल आहे. गेले 6 महिने या प्रोजेक्टवरती काम करत होते. त्या मुलीमुळे सगळं पाण्यात गेलं. प्रमोद आणि विराटच्या अपमानापेक्षा एजेंचा अपमान ही खूप मोठी गोष्ट आहे. पण वहिनी, अपमान हा अपमानच असतो ना. असतो ना, पण एजेंचा अपमान हा गुन्हा आहे. यांचा नवरा नाहीये ना म्हणून हे असं बोलू शकतात. उद्या एजेंनी किशोर भाऊजींचा असा अपमान केला असं चालू असतं का यांना? नी किशोर भाऊजींचं नाव नका काढू घरात प्लीज. आधीच एवढा तमाशा झाला, आता आणखी नको. वहिनी, तुम्हाला त्या मुलीला धडा शिकवायचा ना? हो. आपण शिकवूया तिला धडा. तिच्यामुळे माझा बेबी माझ्यावर चिडला. मी आलेच. त्या मुलीला तर सोडणारच नाहीये मी. खरं तर हीच योग्य वेळ आहे. एजेंनी लीलाला रिजेक्ट केलं. मी आत्ताच श्वेताला बोलवायला हवं. श्वेता जर एजेंना कन्व्हिन्स करू शकली तर एजेंटकडे श्वेताला एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा पर्यायच होणार नाही. म्हणजे गुन्हेगार तुम्ही दोघे यात. आणि तू चंद्राला नाही, या चोरायला बघायला आली होतीस. आई हा चोर नाहीये, हा विक्रांत आहे. आपल्या घरात हा चोरासारखा शिरला मग चोरच आहे. मिस लीला, आय मीन लीला मॅम, तिला वेगळं काहीतरी म्हणायचंय. तिला म्हणायचंय की माझं नाव आहे विक्रांत. इतकी फॉर्मॅलिटी करायची गरज नाही. माझं नाव लीला आहे, तू लीलाच म्हण. म्हण. नको म्हण. लीला.
दॅट्स बेटर. सो कधीपासून चाललाय तुमचा हा खेळ? खेळ कसला खेळ? हाच चंद्र चंद्र. ताई, माझं विक्रांतवर मनापासून प्रेम आहे आणि विक्रांतचं सुद्धा. ए हात सोड. सोड हात. वेगळे लांब हो. नाही लीला, ही बरोबर बोलते. आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझं तर माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम आहे रेवतीवर. रेवती माझा जीव आहे. आणि लीला, तुला माहितीये का, मी खरं तर आम्हाला भेटून आज 100 दिवस पूर्ण झाले. 100 डेज. तर हेच ओकेजन सेलिब्रेट करण्यासाठी मी रेवतीसाठी हे गिफ्ट घेऊन आलो होतो. ओ 100 days of love. म्हणजे काय, तुमचं इथे सेलिब्रेशन चाललं होतं? एक मिनिट. रेवती, तुझ्यासाठी. मिस्टर रोमिओ उठा. हा. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर तिला गिफ्ट देण्याची? कारण मला माहितीये की तू तिला समजून घेशील आणि तू कायम तुझ्या बहिणीला सपोर्ट करशील. ताई, अगं तू म्हणाली होतीस ना की तू मला सपोर्ट करशील म्हणून. ताई प्लीज ना. ताई अगं असं काय करतेस? प्लीज प्लीज प्लीज. ऍक्टिंग हा कशी आहेस ग तू? थोडी फिरकी घेऊ द्यायची की त्याची. अभिराम, मला वाटतं तू लीलाशी लग्न करावं. आई, हो, तिच्याशीच लग्न करावंस. मिस्टर विक्रांत, माझ्या रेवचा चॉईस आहे, सो तो चांगलाच असणार. तेव्हा डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये, कारण आमच्याकडे फक्त मीच सारखी काहीतरी गोंधळ घालत असते. पण आमची रेव ती कायम सगळं छानच करते. सो रेवूचा तुझ्यावर विश्वास आहे. जर तिचा विश्वास तू तोडलास तर मी तुला तोडेन. तशी वेळच येणार नाही, कारण मला माहितीये की प्रेमामध्ये विश्वास हा किती गरजेचा असतो ते. आणि खरंच रेवती ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. रेवती, हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, प्यार भी सिर्फ एक ही बार होता है, और तुम मेरा पहला और आखिरी प्यार हो. जब तक है जान, जब तक है जान. भैया कसला फिल्मी आहे हा, एकदम माझ्यासारखा. रेऊ मस्त चॉईस आहे एकदम. रेऊ, आई मावशी मावशी पळा पळा, सगळ्यांनी पळा. चल 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 पळ. ताई, मी का पळते? अरे तू पळ झालो का? अगं पण बायच गेलं नाही मी तुला. रेवती, बाय 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 बाय. काय वेळ आहे का रोमॅन्स करायची? वेळेवर औषध घे आणि झोपताना मला मेसेज कर. मिस्टर रोमिओ, आणि मी आहे ना म्हणून सोडतीये. मावशी आई आली ना तर तुमच्या प्रेमाला ग्रहण लागेल. चला आता. हो हो, चल मेसेज कर. हो, हळू हळू हळू. तो जाईल ना. तो जाईल. त्या मुलीशी लग्न करायचा विचार देखील करू शकत नाही मी आई. तिचं नाव जरी घेतलं ना, संताप होतो माझा.
अरे आता संताप येणं स्वाभाविकच आहे, पण मी तुला ओळखते ना अभिराम, तुझा संताप जितका टोकाचा आहे ना, अगदी तसंच तुझं प्रेमही तितकंच निर्मळ आहे. हा, मान्य आहे मला, ती मुलगी तुझ्याशी खोटं बोलली, तुझा अपमान केला, तुला फसवलं तिनं. तुमच्या दोघांच्या वयामध्ये देखील अंतर आहे, मान्य आहे. पण का कुणास ठाऊक, मी तिला पाहिलंय तेव्हापासून ना मला तिच्यामध्ये अंतराचा भास होतोय. खरंच. काय बोलतीस तू? तू त्या मुलीला अंतराशी कम्पेअर कशी करू शकतेस? नाही रे अभिराम, मी तुलना करतच नाहीये. मला कळतं ना, तुलना दोन भिन्न व्यक्तींमध्ये होतात. इथे तर मला अंतरा आणि लीला दोघी सारख्याच भासतायत. खरंच. जाऊ दे, औषधं घे तुझी फक्त. ऐक ना अभिराम, बस बस, पकड. अभिराम ऐक ना थोडस प्लीज. का हट्ट करतेस आई? आयुष्यात प्रेम एकदाच होतं, लग्नही एकदाच होतं, आणि मनासारखा जीवनसाथी मिळणं पण एकदाच होतं. माझ्यासाठी माझं प्रेम, माझा जीवनसाथी फक्त अंतरा होती, आणि तिची जागा कोणी नाही घेऊ शकत. आणि तिच्या आठवणीवर मी माझं पुढचं अख्खं आयुष्य काढू शकतो. आणि अंतराच्या पत्राचं काय? तिचं मन मोडणार तू? त्या पत्रामुळेच मला दुसरं लग्न करायचा विचार करावा लागतोय. दुसरं ऑप्शन पण नाहीये. पण त्या मुलीशी नाही, तिचा चेहरा बघायची पण इच्छा नाहीये मला. काय ग? काय ग? एवढ्या रात्री तुम्ही दोघी ते काय करताय? चंद्र. हा? चंद्र बघतोय. चंद्र बघ ना कसं गोल आहे. चंद्र गोलच असतो. लहानात का ग तुम्ही दोघी? रात्र किती झाली? चला झोपायला. एक मिनिट. हे काय? कुठे काय? कुठे काय? अगं माग. माझे. वाटलंच. कोणी दिलं? कोणी दिलं? मला काय प्रश्न विचारतेस? मी तुला प्रश्न विचारलाय. कोण देणार? कोण देणार? मीच घेतलं. कशाला? बॉयफ्रेंडला द्यायला. कोण आहे? कोण आहे? बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड नाही, बाबा. बॉयफ्रेंड, बाबा. बाबा बिफोर. काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? अगं मावशी आई, प्रत्येक मुलीचा पहिला बॉयफ्रेंड हे तिचे बाबाच असतात ना. हा. काय हा? तू काय तिच्यासारखी मान हलवतेस? तिच्यासारखी आहेस? माझी आयडिया होती मावशी. वाटलंच. 100 का लिहिलेत? मावशी आई, ते 100 नाहीये. 100 नाहीये. माझ्या डोळ्यानं दिसतंय ते बरोबर नाहीये. माझे डोळे खराब आहेत. माझं ऑपरेशन झालंय का? नाही मावशी, मी सांगते ना तुला. हा. ते 100 नाहीये. ते 00 आणि हा असा उलटा एक हवा होता. म्हणजे काय ना की मी दुकानदाराला सांगितलं होतं की तू 001 कर, पण त्याने 100 केलं. कारण 001 म्हणजे डॅडी नंबर 1. हा. अगं म्हणजे मावशी, मी हे चुकलंय ते त्याला सांगायला जाणारच होते आणि बदलून पण घेणार होते, आणि मग आमच्या बेस्ट बाबांना देणार होतो आम्ही. हे मूर्ख वाटले मी तुम्हाला? काहीतरी चालू असतं दोघींचं सतत. रात्र झाली तर चला आता. काय? 1 मिनिट. हे बाबांनाच द्यायचं. 00 00 एक. अक्कल शून्य.
तू ग चल